गेल्या 2 दिवसांपासून दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या कपाशी, तूर, सोयाबीन या मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। तर काही शेतकऱ्यांनी कपाशी मोडण्याला सुद्धा सुरुवात केलेली आहे। 2 दिवसात दर्यापूर तालुक्यातील लेहगाव, थिलोरी, येवदा, सासन, रामागड व अन्य भागात मुसळधार पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके खरडून गेलेले आहेत। या संदर्भात जनविकास न्यूजच्या माध्यमातून सतत शेतकऱ्यांचा प्रश्न हाताशी धरून हा गंभीर प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी बातमीच्या माध्यमातून प्रयत्न केलाय। प्रशासनाने जनविकास न्यूजच्या बातमीची तात्काळ दखल घेऊन आज रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या शेतशिवारात जाऊन पिकांच्या पाहणीला सुरुवात केली आहे। यामध्ये दर्यापूर महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार, कृषी विभाग व पंचायत समिती विभाग हे सर्व अधिकारी कर्मचारी या पाहणीकरता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत। शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले। आपण पाहत असाल की अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मागील गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। दर्यापूर तालुक्यातील थिलोरी, लेहगाव, सासन, रामतीरथ या भागामध्ये अति मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। या संदर्भात महसूल प्रशासन अलर्ट झाले असून महसूल प्रशासनाच्या वतीने आता संपूर्ण तालुक्याची पाहणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत तहसीलदार साहेब आहेत, आपण त्यांना विचारू, सर काय सांगाल, दर्यापूर तालुक्यात 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। दर्यापूर तालुक्यामध्ये 3-4 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या 3-4 अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये आज मी स्वतः भेटी देत आहे। सोबत तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी पण आहेत। क्षेत्रीय यंत्रणा, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना क्षेत्रीय स्तरावर उपस्थित राहून प्रत्यक्ष पाहणी करून सर्वे करणे आणि पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपण पाहताल सासन या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्या गावात 25 ते 40 घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि तिथले सुद्धा नागरिक, गोरगरीब नागरिक आहेत, त्यांनी मदतीची हाक दिलेली आहे। काय सांगाल? सदर ठिकाणी तलाठी यांच्यामार्फत पंचनामे करण्यात आलेले आहेत। तसेच कुटुंबांना मोफत तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तूंचं देखील वाटप करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना आता तिबार पेरणी करण्याचे आता संकट आलेले आहेत। शासनाकडे शेतकऱ्यांनी एक मदतीची हाक मागितली आहे। 1 हेक्टरी 50 रुपये शेतकरी आता मागणी करत आहे। आपण वरिष्ठांकडे असा अहवाल पाठवणार का? नियमानुसार आवश्यक ती अनुदान मागणी सर्वे करून पंचनामे झाल्यानंतर करण्यात येईल। धन्यवाद सर। मी किरण ओले, जनविकास न्यूज, दर्यापूर।